नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, बाजरी, पपई आणि कांदा बाजाराची माहिती घेणार आहोत. देशात प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव 5,000 दरम्यान पोहोचलेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये सोयाबीनचे खरेदीचे भाव 4,950 ते 5,050 रुपयांच्या दरम्यान आहेत. तर इतर बाजारांमध्ये सोयाबीनला सरासरी 4,300 ते 4,600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. दुसरीकडे हमीभावाने सोयाबीनची खरेदीही वाढतीये. याचा आधार सोयाबीनला मिळतोय. सोयाबीनच्या भावातील सुधारणा आणखी काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात सध्या कापसाची आवक चांगली सुरू आहे. रोज सरासरी 2 लाख गाठींची आवक होतीये, तर सीसीआयची खरेदीही वाढतीये. सीसीआयने आतापर्यंत जवळपास 50 लाख गाठी कापूस खरेदी केला. याचा आधार कापूस दराला आहे. कापसाचे दर सध्या बाजारात सरासरी 7,300 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान आहेत. कापूस आयातीवर 31 डिसेंबर नंतर 11% शुल्क लागू होणार आहे. याचा आधार कापूस दराला मिळेल. तसंच कापसाची आवकही जानेवारीत कमी होईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात बाजरीचे दर टिकून आहेत. बाजरीला वेगवेगळ्या बाजारांमध्ये सध्या गुणवत्तेनुसार सरासरी 2,500 ते 4,000च्या दरम्यान भाव मिळतोय. सध्या पुणे आणि मुंबई बाजारातच बाजरीची आवक जास्त दिसतेय. इतर बाजारांमधील आवक कमीच आहे. पुणे बाजारात बाजरी सरासरी 3,600 ते 3,800 रुपयाने विकली जाते, तर मुंबई बाजारात 4,000 ते 4,500 रुपयांचा दर मिळतोय. इतर बाजारांमध्ये बाजरीची आवक कमी असून 2,500 ते 3,400 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. पुढील काही दिवस बाजारातील बाजरीची आवक स्थिर राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात सध्या पपईची आवक कमी आहे, तर दुसरीकडे पपईला उठाव चांगला आहे. त्यामुळे पपईचे दरही टिकून आहेत. सध्या पुणे, मुंबई, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील बाजारात पपईची आवक 100 क्विंटलपेक्षा अधिक दिसते, तर इतर बाजारांमधील आवक कमीच आहे. त्यामुळे पपईचे दरही टिकून आहेत. सध्या पपई प्रति क्विंटल सरासरी 1,700 ते 2,500 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. इतर बाजारांमध्ये पपईची आवक कमी असून दरही काहीसे अधिक दिसत आहेत. बाजारातील पपईची आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार पपई उत्पादक शेतकरी व्यक्त करतायत. राज्यातील बाजारात लाल कांद्याची आवक वाढल्यानंतर दरात काहीशी नरमाई आली होती, मात्र पुन्हा दरात काहीसे चढउतार दिसतात. सध्या नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये कांदा 1,500 ते 1,900 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय, तर सोलापूर बाजारात कांद्याची आवक जास्त असून दर पातळी 1,000 ते 1,200 रुपयांच्या दरम्यान आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत बहुतांश बाजारांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. याचा परिणाम दरावर दिसतोय. राज्यातील सरासरी दर पातळी 1,300 ते 1,600 रुपयांच्या दरम्यान आहे. कांदा बाजारात काहीसे चढउतार दिसू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.